माझं नाव आहे लोकेश प्रकाश सोनवणे. मी आता 18 वर्षाचा आहे. मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा स्टुडंट देखील आहे. मी कोण आहे, काय आहे, आमचा बिझनेस काय करतो यावर तर आपण बोलणारच आहे. पण मेन मुद्दा आहे की आम्ही हा बिझनेस कसा बनवला, याची जी बॅक स्टोरी आहे ती फार इंटरेस्टिंग आहे आणि मला असं वाटतं की ती तुम्ही जाणून घेण्यास तुम्हालाही आवडेल आणि मलाही चांगलं वाटेल. सो बेसिकली माझं लहानपणापासून एक ध्येय होतं की आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं. पण वेगळं काय करावं हे माहीत नव्हतं, पण असं होतं की काहीतरी वेगळं करावं. एक मिडल क्लास फॅमिलीमधनं होतं, वडील सर्व्हिस करायचे आणि आई हाऊसवाईफ होती. पण काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी एक स्पोर्ट्स क्लब जॉईन केला. बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली आणि हळूहळू खेळाकडे माझं थोडीशी हॉबी निर्माण व्हायला लागली आणि इंटरेस्ट जागा झाला. मग त्यानंतर एक अशी गोष्ट झाली पूर्ण भारत देशात की 2016मध्ये जिओचं लॉन्च झालं. आणि जेव्हा जिओ लॉन्च झालं ती माझ्यासाठी आणि माझ्या म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक रिव्होल्युशनरी गोष्ट अशी झाली की जिओने जे इंटरनेट ॲक्सेस इंडियामध्ये अवेलेबल करून दिलं ते फार आउटस्टँडिंग होतं. जेव्हा इंटरनेट जिओच्या पहिले फार एक्सपेन्सिव्ह होतं आणि जिओ आल्यानंतर ते फार चीप पण झालं आणि इझी टू ॲक्सेस झालं. 4G स्पीड मिळाली. त्यामुळे इंटरनेट काय असतं आणि इंटरनेट कसं वर्क करतं, इंटरनेट संबंधीच्या गोष्टी काय असतात त्या मला तिथूनच माहीत पडल्या. मग हळूहळू इंटरनेटच्या गोष्टी बघण्यास सुरुवात केली. गुगल, यूट्यूब, फेसबुक ह्या काय गोष्टी असतात यांचं थोडंसं नॉलेज घेणं सुरू केलं आणि त्या गोष्टींमध्ये मला थोडंसं इंटरेस्ट येत गेला. मग 2016मध्ये मी गुगल आणि यूट्यूब जास्त बघायचो, तर मला यूट्यूबवर थोडंसं जास्त इंटरेस्ट आला. म्हटलं हे यूट्यूब वगैरे व्हिडिओज क्रिएशन वगैरे फार छान वाटतं. म्हटलं चला याला काहीतरी ट्राय करून बघू. मग मी हळूहळू त्या जे यूट्यूब क्रिएटर्स होते त्यांना बघणं चालू केलं आणि हळूहळू एक क्रिएटर, दोन क्रिएटर असे खूप सारे क्रिएटर्सला बघणं चालू केलं आणि मग मला पण वाटलं की हे जे क्रिएटर्स आहे आणि आपल्यामध्ये एवढं काही डिफरन्सेस नाही आहे, थोडेसे सिमिलॅरिटीज आहेत आणि आपण ते जसं करताय तसं आपण पण करू शकतो. मग मला तसा विचार आला की म्हटलं चला आपण पण या यूट्यूबवर व्हिडिओज बघून बघू. मग ते व्हिडिओज बनवण्याचं थोडंसं ठरवलं की चला व्हिडिओज बनवू, पण व्हिडिओ बनवायच्या काय आणि मी तेव्हा काही 12-13 वर्षाचा असेल आणि 6वी-7वीचं वय असेल माझं तेव्हा. म्हटलं चला ट्राय करून बघू. मग हळूहळू एक व्हिडिओ, दोन व्हिडिओ अशा व्हिडिओज बनवणं स्टार्ट केलं. पण एक व्हिडिओ बनवली, 2 बनवल्या, 10 बनवल्या, नेमक्या 40 ते 50 व्हिडिओज बनवल्या. स्ट्रेट फॉरवर्ड सर्व फ्लॉप गेल्या. एकही चालले नाही. मी आणि माझ्या 1-2 मित्रांशिवाय ते व्हिडिओज कोणीच बघत नव्हतं. आणि मी चांगलं 1-1.5 वर्ष हे काम केलं, पण म्हटलं आपल्याला काही रिस्पॉन्स मिळत नाही आहे. ए टू झेड सर्व व्हिडिओ फ्लॉप चालला. म्हटलं आता करायचं तर करायचं काय. आणि मग माझी तेव्हा 8वी-9वी पण आली आणि आईवडील पण म्हणे रिकामं कामं सोड, म्हणे अभ्यासाकडे लक्ष दे. मग मी ते काम सोडलं आणि अभ्यासाकडे लक्ष दिलं. पण मी ते 1-1.5 वर्ष जे व्हिडिओज क्रिएशनचं जे प्रोसेस होतं ते बघितलं आणि मला ते तिथून फार नॉलेज भेटले की यूट्यूब कसं वर्क करतं, हे कंटेंट क्रिएशन काय असतं वगैरे वगैरे, अशा सर्व गोष्टी मला तिथून माहीत पडल्या. मग मी तसं चालू ठेवलं आणि मग 10वीत आलो. मग 10वीच्या एंडला एक अजून खतरनाक गोष्ट झाली, ती म्हणजे कोरोना व्हायरस. तर आमचा 10वीचा शेवटचा पेपर होता 23 मार्चला आणि 21 मार्चला समथिंग लॉकडाऊन लागलं. आणि लॉकडाऊन काय होतं हे तर तेव्हाच माहीत पडलं की असं काय वगैरे असतं आणि कोरोना व्हायरसचं महामारी आली हे तेव्हाच माहीत पडलं. आणि त्या लॉकडाऊनमुळे आमचा 23 मार्चचा जो पेपर होता तोही रद्द झाला, कॅन्सल झाला. आणि मग आता म्हटलं करायचं तर करायचं काय. मग 15-20 पहिले स्टार्टिंगला जेव्हा लॉकडाऊनचं अनाऊन्स झालं होतं ते 1 दिवसाचं होतं. त्याच्यानंतर ते 6-7 दिवसांचं झालं, नंतर ते 21चं झालं आणि कधी ना ते किती वर्ष, दीड वर्षाचं होऊन गेलं कळालंच नाही. मग स्टार्टिंगला म्हटलं आता लॉकडाऊनचे 15-20 दिवस असे टाईमपास केला, पण म्हटलं टाईमपास करून चालणार नाही, काहीतरी आपल्यामध्ये वेगळं करायची जी इच्छा होती, म्हटलं काहीतरी वेगळं करूया. मग असं बसता बसता एक विचार आला की आपण पहिले यूट्यूब केलं आहे, तर म्हटलं चला यूट्यूब ट्राय करून बघू. ट्राय करायला कुठे पैसे लागतात, रिकामं बसलेलं आहे, काही ना काही शिकायला मिळेल. आणि मग यूट्यूबवर थोडे व्हिडिओज बनवणं चालू केलं. मग मी स्टार्टिंगला जसं तुम्हाला बोललो की मी स्पोर्ट्समध्ये मला थोडी हॉबी होती, तर मी बॅडमिंटन खेळायचो. तर म्हटलं चला बॅडमिंटन रिलेटेड काहीतरी कंटेंट व्हिडिओज वगैरे टाकून बघू. तर एक व्हिडिओ टाकली, 2 व्हिडिओ टाकले, काही चाललं नाही. पण तिसरी जेव्हा मी व्हिडिओ पब्लिश केली, तर माझ्या पहिले 1-2 व्ह्यूज यायचे. त्याच्यानंतर त्या व्हिडिओजवर अचानक 3,000 व्ह्यूज आले. 3,000 त्या काळी आताच्या वेळेस मला वाटतं की नंबर छोटा आहे, पण त्या काळी माझ्यासाठी खूप मोठा नंबर होता. कारण पहिले माझ्या व्हिडिओजवर 1-2 व्ह्यूज यायचे आणि आता अचानक 1-2 महिन्यानंतर 3,000 व्ह्यूज. तर मी इमॅजिन करत होतो की 3,000 पब्लिक दिसत किती असेल. आणि अशी फार खुशी झाली. मग म्हटलं चला आता ह्याच कॅटेगरी रिलेटेड आपण व्हिडिओज बनवाव्या. तर मी तशा व्हिडिओजची जी बनवण्याची जर्नी आहे, मग मी त्या रिलेटेड व्हिडिओज बनवत गेलो. आणि मला तिथून एक गोष्ट कळली की आपण एका कॅटेगरीवर किंवा आपण एका गोष्टीने फोकस करत गेलो तर आपल्याला काही ना काही ग्रोथ मिळते. आणि माझ्यासोबत पण तेच झालं की मी हळूहळू व्हिडिओज एकाच कॅटेगरीमध्ये बनवायला लागलो. त्यामुळे मला त्या यूट्यूबवर चांगली ग्रोथ मिळायला लागली. मग हळूहळू व्हिडिओज बनवत गेलो आणि मग मला तिथूनच एका
अजून नवीन गोष्टीची माहिती पडली. ती होती Amazon एक प्रोग्राम रन करायचा Amazon ॲफिलिएट मार्केटिंग. तर मला त्या मार्केटिंगबद्दल माहीत पडलं की असं काहीतरी एक कन्सेप्ट असते. Amazon काय करायचं की Amazonला समजा आपण Amazonचे प्रोडक्ट आपण प्रमोट केलं आणि आपल्या थ्रू कोणतीही सेल्स Amazonला मिळाली तर Amazon आपल्याला त्याबद्दल काहीतरी कमिशन पे आउट करायचं. तर मी तो प्रोग्राम जॉईन केला. म्हटलं एक ट्राय करून बघू, ट्राय करायला कुठे पैसे लागतात. मग ट्राय केलं. मग मी ते Amazonचे प्रोडक्ट माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रमोट करणं चालू केलं. मग हळूहळू स्टार्टिंगला तर काही जमलं नाही, पण हळूहळू गोष्टी शिकत गेलो. सर्व यूट्यूबवरनं शिकलो, काही ना काही गोष्टी शिकत गेलो आणि मला यूट्यूबवरनं तर त्यावेळेस माझी थोडीशी अर्निंग चालू झाली आणि ह्या Amazon ॲफिलिएट मार्केटिंगने 2-3 पट अधिक अर्निंग माझी तिकडून चालू झाली. आणि मला तेव्हा वाटलं की ह्या गोष्टी, हे जे डिजिटल फील्ड आहे याच्यात चांगला एक स्कोप आहे, एक फ्युचर आहे. मग मी ते 1 ते 1.5 वर्ष हे काम करत होतो. हळूहळू नवीन नवीन गोष्टी शिकत होतो. तर हा जो 1-1.5 वर्षाचा पिरियड होता, यामध्ये मी खूप साऱ्या स्किल्स पण शिकलो. जसं ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, ॲड्स वगैरे कसे रन करतात किंवा व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी अशा खूप साऱ्या गोष्टी शिकलो. मग म्हटलं आपल्याला कुठं ना कुठे या कामात येतीलच. मग असे 1-1.5 वर्ष गेले आणि मग ह्या गोष्टी करता करता मला एक गोष्ट लक्षात आली की जो इंडियातले जे कस्टमर असतात त्यांना काय पाहिजे असतं की त्यांचा जो बिहेवियर आहे तो अशा प्रकारे वर्क करतो की त्यांना जे केव्हाही ते काहीतरी परचेस करायला जातात, काहीतरी विकत घ्यायला जातात, तर जिथं त्यांना सर्वात स्वस्त वस्तू मिळेल ते तिथूनच परचेस करतात. आणि हे यूट्यूब करताना, डिजिटल गोष्टी करताना मला ही गोष्ट लक्षात आली. मग म्हटलं जर आपण ह्याच रिलेटेड काहीतरी असं एक प्लॅटफॉर्म क्रिएट केला किंवा काहीतरी एक बिझनेस क्रिएट केला की ज्याच्या थ्रू आपण सर्वात स्वस्त वस्तू आपण आपल्या प्लॅटफॉर्म थ्रू प्रोव्हाइड करू शकलो, तर आपल्याला चांगला स्कोपही मिळेल, चांगला फ्युचर होईल आणि सगळ्यांचा बेनिफिट होईल. मग म्हटलं करायचं तर करायचं काय, कारण की आपण 17-18 वर्षाचा मुलगा आता करणार तर करणार काय. पण असंच एक ट्राय केला, यूट्यूब बघत होतो तर म्हटलं चला काहीतरी करून बघू. मग मी बिझनेस म्हणजे त्या आयडियावर थोडं काम करणं चालू केलं. तेव्हा माझं काही 16-17 वर्षाचं वय असेल. मग म्हटलं बघू काहीतरी ट्राय करून बघू. मग हळूहळू त्या गोष्टीवर रिसर्च करत गेलो. मग काय करता येईल, काय करता येईल. मग आम्ही ठरवलं की बुवा आपण एक असा प्लॅटफॉर्म बनवावा ज्याच्यात जेही ऑनलाईन स्टोअर्स आहे आज इंडियामध्ये, यांच्या थ्रू जर कोणताही आपला कस्टमर जर परचेस करेल तर त्याला ती गोष्ट सर्वात स्वस्त आपल्या थ्रू मिळेल. तर हा एक आमचा विजन आणला. आम्ही एक क्लॅरिटी आणली की असं काहीतरी आपल्याला बनवायचं आहे. पण अजूनही क्लिअर नव्हतं की बनवायचं काय आहे. मग नंतर अजून त्याच्यावर थोडीशी रिसर्च केली वगैरे वगैरे, खूप साऱ्या गोष्टी बघितल्या आणि मग म्हटलं चला काहीतरी बनवून बघू. आणि मग असं जसं जसं करत होतो मग आता गोष्ट जेव्हा यूट्यूब वगैरेवर थोड्याशा गोष्टी पाहिल्या तर हा जो अँगल आम्ही ज्या अँगलने जात होतो तो एक बिझनेस अँगलने जात होतो. म्हटलं आता आपल्याला बिझनेस क्रिएट करावं लागेल. आणि जेव्हा आपण बिझनेस हा शब्द आणतो, जेव्हा बिझनेस स्टार्ट करायचं बघतो, तर सर्वात मोठा जो आपल्याला अडथळा येतो तो म्हणजे असतो फंडिंग, भांडवल कुठून आणणार. आता जेव्हा मी होतो तेव्हा माझ्याकडे थोडेसे छोटे कमी पैसे होते, पण आपल्याला अजून बिझनेससाठी थोडे जास्त पैसे लागणार होते. म्हटलं हे कुठून आणणार. तर मी असेच आमच्या जे धुळ्याच्या बेसिसवर जे ओळखीचे बिझनेसमॅन होते त्यांना मी थोडंसं पिच आउट करणं चालू केलं. त्यावेळेस मी एक ड्राफ्ट बनवून घेतला की आमचा बिझनेस काय करेल, कसा करेल, फ्युचर काय असेल वगैरे वगैरे. आणि हा ड्राफ्ट, हे पिच मी म्हणजे माझे जे ओळखीचे बिझनेसमॅन्स होते किंवा काहीतरी कनेक्शन्स होते त्यांना सांगण्यास सुरुवात केली की माझा असं असं बिझनेस आहे, मला तुमची मदत पाहिजे फायनान्शियली. पण स्ट्रेट फॉरवर्ड 8 ते 10 लोकांना भेटलो. स्ट्रेट फॉरवर्ड सरांनी मला नकार देऊन दिला. म्हटलं आता करायचं तर करायचं काय. आणि मी असंच केलं. तर म्हटलं ओके चालेल, म्हटलं आता काहीतरी करावं लागेल. मग हळूहळू मी ते करत गेलो आणि मग असंच एक सहजरित्या मला माझ्या मित्रासोबत एक मी गप्पा मारत होतो आणि सहजरित्या माझ्या तोंडातून निघाले की बाबा मी असं असं बिझनेस बिल्ड करतोय, असं असं करतोय. तर मला अशा अशा अडचणी येत आहे आणि मी असा असा बिझनेस बनवायला ट्राय करतोय. मग मी जेव्हा त्याला ही माझी गोष्ट सांगितली तर तो विदिन अ सेकंड तो रेडी झाला. त्याला थोडा इंटरेस्ट आला. ॲज अ बिझनेस बॅकग्राऊंड त्याचं होतं आणि त्यालाही थोडासा इंटरेस्ट आला की बाबा हे काहीतरी आहे. आणि त्याने विदिन अ सेकंड बोलला की जेवढे तुला पैसे लागतील प्रोडक्ट क्रिएट करायला मी तुला ते प्रोव्हाइड करतो. मग म्हटलं आता त्याने तो विदिन अ सेकंड सांगितलं. मी 8-10 लोकांना इथे पिच केलं. मला तेव्हा कोणी दिले नाही पैसे. म्हटलं हेने अशा एवढ्या इझिली कसं काय देऊन दिलं. तर मला तिथून एक गोष्ट लक्षात आली की पहिले मी त्याला एक रिझल्ट्स दिले होते. रिझल्ट्स म्हणजे कसे की पहिले मी एक चांगलं यूट्यूबवर एक चांगलं इस्टॅब्लिश एक चॅनल क्रिएट केलं होतं. ॲमेझॉनवरनं हे करत होतो. तर इथून चांगला मला बंच ऑफ मनी अर्न केलेला होता. मग त्याला वाटलं की याने घरबसल्या एवढं केलेलं आहे तर बिझनेसमध्येही काहीतरी करून दाखवेल. तर तेव्हा त्याने थोडेसे पैसे आम्हाला दिले. मग आम्ही दोघांनी जे आमचे इन्व्हेस्टमेंट आहे ते पुट केले आणि आम्ही एक एस्टिमेट कॉस्ट काढला की आपल्याला एवढा एवढा पैसा लागेल हा बिझनेस बिल्ड करायला किंवा प्लॅटफॉर्म बनवायला. मग हळूहळू आम्ही त्या गोष्टीचं रिसर्च वगैरे करत गेलो आणि आम्ही ठरवलं की आता असा प्लॅटफॉर्म बनवायचा. मग आम्ही
आम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकल्या वगैरे वगैरे आणि मग नंतर स्टार्ट केलं. मग आम्ही डेव्हलपर्स वगैरे हायर केले आणि खूप साऱ्या अशा गोष्टी केल्या आणि मग जेव्हा एक पर्टिक्युलर टाईम आला की आम्ही एक इस्टिमेट कॉस्ट काढली होती की आमच्या बिझनेसला एवढा वेळ लागेल, पण त्याच्यानंतर एवढा पैसा लागेल. पण तो जो पैसा आम्ही इस्टिमेट केला होता तो पैसा आमच्या 70% प्रोडक्ट जेव्हा डेव्हलप झाला तेव्हा संपून गेला आणि आमचं अजून 30% प्रोडक्ट डेव्हलप व्हायचं बाकी होतं. म्हटलं आता करायचं तर करायचं काय, कारण की 30% प्रोडक्ट अजून 30% डेव्हलपमेंट बाकी आहे आणि आपल्याकडे पैसा संपला तर करायचं काय. मग तेव्हा मी तुम्हाला जसं बोललो की मागं मी काहीतरी स्किल शिकलेल्या होत्या, जसं की ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग वगैरे वगैरे अशा. तर मी काय केलं, मी अशा फ्रीलान्सिंग वेबसाईट्सकडे जाणं सुरुवात केलं. फ्रीलान्सिंग म्हणजे काय, एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतं ज्याच्यात आपल्याला काहीतरी वर्क मिळतं, काहीतरी काम मिळतं आणि त्याच्या आपण जर ते काम करून दिलं तर आपल्याला काही ते पे आउट मिळतं, पैसे मिळतं. तर मी ते खूप सारे असे प्रोजेक्ट्स तिथून घेतले आणि हळूहळू बंच ऑफ खूप सारे प्रोजेक्ट्स घेतले आणि खूप सारं दिवस रात्र काम केलं आणि ते 20-25 दिवसात मी एक चांगला बंच ऑफ मनी तिथून अर्न केला आणि मग आम्हाला जेवढा पैसा लागणार होता ते प्रोडक्ट बनवण्यासाठी त्याच्याहून जास्तच पैसे आम्हाला तिकडून भेटले. मग एक तिकडून सहारा झाला आणि आमचं जे प्रोडक्ट बनवण्याचं थांबलं होतं ते परत चालू झालं, रिझ्यूम झालं. आणि त्याच वेळेस एक फॉरवर्ड मेसेज आम्हाला आला की एक धुळ्यामध्ये एक काहीतरी प्रोग्राम होतो आहे ज्याचं नाव आहे उद्योगच्या रिलेटेड काहीतरी, आणि त्याचं मेन आकर्षण म्हणजे तेव्हा एक नितीन गडकरी साहेब त्या प्रोग्राममध्ये येणार होते. तर मेसेज पाहिला उद्योग रिलेटेड काहीतरी आहे, म्हटलं चला उद्योग रिलेटेड काहीतरी जाऊन येऊ आणि म्हटलं नितीन गडकरी साहेबांनाही भेटलं जाईल, बघितलं जाईल रिॲलिटीमध्ये. तर म्हटलं चला जाऊन येऊ आणि जेव्हा आम्ही तिकडे प्रोग्रामला गेलो तर तिकडे असे 10-15 स्टॉल्स लागले होते बिझनेसेसचे. म्हटलं हे आपल्या धुळ्यात मला माहीत नव्हतं की धुळ्यातही असे बिझनेस होतात, पण तिथे आल्यावर मला माहीत पडलं की बुवा इकडे खूप सारे असे बिझनेसेस आहे की जे स्मॉल स्केल आहे आणि लार्ज स्केलवर जात आहे आणि त्यांना सपोर्ट मिळतो धुळ्यातून. मग मी त्या बिझनेसेसला विचारलं व काय आहे वगैरे वगैरे गोष्टी. तर त्यांनी मला सांगितलं की हर्षल विभांडिक सर आहे जे तुम्हाला हेल्प करतील व तुम्हाला गाईड करतील की तुम्ही बिझनेस वगैरे कसं बनवायचा वगैरे वगैरे. तर आम्ही त्या सरांचा तिकडून आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटला. मग आम्ही सरांशी कॉन्टॅक्ट केला 10-15 दिवसानंतर आणि मग सरांनी आम्हाला भेटीला बोलवलं. आम्ही सरांना भेटलो. मग सरांनी आम्हाला सांगितलं की हे स्टार्टअप काय असतं, इन्व्हेस्टमेंट काय असतं, आणि याच्या पहिले आम्हाला इन्व्हेस्टमेंट स्टार्टअप हे काहीच माहीत नव्हतं. आम्ही एक बिझनेस करायचं म्हणून करत होतो, एक नॉमिनल होतं. पण सर म्हणे की काहीतरी इन्व्हेस्टमेंट असतं, स्टार्टअप असतं, अशा खूप साऱ्या जे टर्मॉलॉजीज असतं स्टार्टअप रिलेटेड त्या त्यांनी सांगितल्या. मग तिथून आम्हाला अजून थोडंसं गायडन्स मिळालं, एक सपोर्ट मिळाला आणि फायनली आम्ही 31 मे 2022ला आमचं अर्नव ॲप लॉन्च केलं उद्योग प्रबोधिनीच्या ऑफिसला. मला सांगायला फार अभिमान वाटतो की आज आम्ही 7 महिन्यापासून आमचं ॲप रन करतो आहे. आज आम्ही 1,10,00,000चा सेल्स रेव्हेन्यू जनरेट केला आमच्या पार्टनर साईटसोबत. मोर दॅन 12,000 डाउनलोड्स आज आमच्या ॲपवर आहेत. 10,500 ट्रान्झॅक्शन आज आमच्या थ्रू आम्ही सर्व केले आहे आणि 1,60,000च्याहून अधिक अमाऊंट आम्ही सेव्ह केली आहे किंवा लोकांना पेड केली आहे इन द फॉर्म ऑफ कॅशबॅक. तर ह्या सर्व गोष्टी होत्यात आणि एक मेन गोष्ट म्हणजे आज आमच्याकडे 400हून अधिक ऑनलाईन स्टोअर्स पार्टनर्डमध्ये आहे. तर एवढ्या सर्व गोष्टी केल्या. पण आता मी एक सांगतो की आमचा बिझनेस काय करतो, आमचं ॲप कसं वर्क करतं. तर आम्ही जेव्हा ॲप स्टार्ट केलं, लॉन्च केलं, तर तेव्हा आमचं कॅशबॅक ॲप होतं. कॅशबॅक ॲप म्हणजे काय की जेव्हाही तुम्ही काही ऑनलाईन परचेस करतात, जर तुम्ही तेच ऑनलाईन परचेस जर आमच्या ॲप थ्रू केलं तर तुम्हाला काहीतरी कमिशन मिळतं जेवढी अमाऊंट तुम्ही स्पेंड करतात त्याच्यावर, आणि जे कमिशन मिळतं ते तुम्ही डायरेक्टली बँक अकाउंटमध्ये विड्रॉ करू शकता. तर हा बेसिकली फंडा होता आमच्या ॲपचा. तर या रिलेटेड आम्ही ॲप चालू केलं आणि जेव्हा आम्ही ॲप चालू केलं तर आमचा एक मोटिव्ह होता की आपल्याला कस्टमर सेंट्रिक कंपनी बनायचं आहे, की आपल्याला जे बरोबर वाटतं ते न करता आपल्याला कस्टमरला काय पाहिजे आपल्या बिझनेस थ्रू किंवा कस्टमरची काय नीड आहे ती आपण जाणून घ्यायची आणि कस्टमर जे म्हणेल त्या पद्धतीने आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला ॲडिशन करायचे, अपडेट्स करायचे. तर मग त्या अनुषंगाने मग आम्ही कस्टमरचे फीडबॅक्स घेणं चालू केले. मग 2-3 महिने आम्ही चांगले कस्टमरचे फीडबॅक घेतले आणि आम्हाला तिथून माहीत पडलं की कस्टमरला आपलं प्रोडक्ट चांगलं आवडतं आहे, पण कस्टमर अजून म्हणत आहेत की बा तुम्ही अजून काहीतरी असे फीचर्स इंट्रोड्यूस करा की ज्याच्याने आमची अर्निंग अजून वाढू शकेल. तर म्हटलं आता करायचं तर करायचं काय. नेहमी आम्ही विचार करायला लागलो आणि मग जसं मी बोललो होतो की मागं आम्ही ॲफिलेट मार्केटिंग केली होती ॲमेझॉनची, तर आम्ही तेच फीचर्स आता लॉन्च करण्याचं ठरवलं. पण म्हटलं याच्यात काहीतरी सेम टू सेम फीचर न ॲड करता आपण काहीतरी अपग्रेड्स देऊ. तर आम्ही जेव्हा ॲमेझॉनचं ॲफिलेट मार्केटिंगचं जे फीचर होतं ज्याच्यात तुम्ही फक्त ॲमेझॉनला ॲक्सेस करू शकत होते, तर आम्ही काहीतरी डिफरंट करून आम्ही जे आमच्यासोबत पार्टनर 400+ ऑनलाईन स्टोअर्स आहे त्यांना इंटिग्रेट करून त्यांचं 400 स्टोअर्सचं ॲक्सेस देण्याचं ठरवलं. तर आम्ही जेव्हा ते फीचर लॉन्च केलं की जेव्हा आमचा युजर्स त्यांच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये ते 400पेक्षा अधिक स्टोअरचे प्रोडक्ट शेअर करू लागला आणि तिथून तो अर्निंग करत होता. हां,
अर्निंग करत होता. मग आम्ही मग तिथून जे फीचर आम्ही लॉन्च केलं तेव्हा ते फीचर आमच्यासाठी खूप गेम चेंजर ठरलं. आणि मग आमचं त्याच्यामुळे खूप सारा रेव्हेन्यू वाढला, जिथे आम्ही फक्त 500 ते 1000 ट्रान्झॅक्शन पर मंथ करत होतो, तिकडेच आमचे ते ट्रान्झॅक्शन अमाऊंट 2000-2500 पर्यंत पोहोचल्या. आणि असं करता करता आम्हाला खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, नवीन नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळाल्या. आणि मग आमचं हळूहळू काम चालू होतं, हळूहळू पुढे काम चालू होतं. आणि एवढं मी जे बोललो त्याच्याबदले आम्ही जो बिझनेस आतापर्यंत बनवला किंवा आम्ही जी जर्नी केली आतापर्यंत, तर त्याचं मला 2 लर्निंग्स ज्या होत्या त्या माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरल्या, कामाच्या ठरल्या. पहिली म्हणजे की अपॉर्च्युनिटीजला ग्रॅब करता आलं पाहिजे. अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करता आलं म्हणजे काय, की आम्ही काय केलं, जेव्हा लॉकडाऊन लागलो होतो, लॉकडाऊन सर्वांसाठी एक वाईट वेळ होता. बरोबर, सर्व घरी बसलेले होते आणि खूप वाईट वेळ होता. पण आम्ही त्या वाईट वेळाला वाईट म्हणून टाईमपास न करता त्या वाईट वेळाचा एक चांगला बेनिफिट करून घेतला, इन द फॉर्म ऑफ काहीतरी नवीन शिकूया, काहीतरी नवीन घेऊ. हा माझा एक्सपिरियन्स होता. थँक्यू सो मच तुम्ही मला ऐकल्याबद्दल.